बोला, समजलं का? काय सॉल्व्हंट पर्सन वाचलं? समजतंय का नाही समजत? काय काय दिले? ट्राय करा एकदा. काय अर्थ होतो त्याचा? काय एक नंतर लिहा, तुम्ही पाठवतो तुम्हाला एक. तो जो चालू पॉइंट तो बघा. बोला, चला, सॉल्व्हंट वाचलं का? समजतंय का नाही समजत आहे? काय बघा काय दिले सॉल्व्हंट पर्सन. आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. हा, एकदा सॉल्व्हंट आणि इनसॉल्व्हंट हे दोन प्रकार आहेत. सॉल्व्हंट आणि इनसॉल्व्हंट काय फरक आहे दोघांमध्ये? तर सॉल्व्हंटचा अर्थ असा होतो, जो व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग आहे, जो म्हणजे याच्याकडे काही प्रॉब्लेम नाही, त्याच्या मालमत्ता भरपूर आहेत, किंवा जेवढी देणी तेवढे मालमत्ता आहेत त्याच्या. काय सांगितलं मी? एक तर तेवढी देणी त्याची लायबिलिटी आहेत, लायबिलिटीज पेक्षा त्याच्या ऍसेट्स जास्त आहेत. काय पहिलं काय ऍसेट्स मोर दॅन लायबिलिटीज, हे कळतं ना? च्यापेक्षा जास्त, च्यापेक्षा लहान. झालं ना मॅथमॅटिक्स मध्ये? हे चिन्हाचा अर्थ काय होतो? त्यापेक्षा मोठा. ऍसेट्स एक तर लायबिलिटी पेक्षा जास्त आहेत, किंवा ऍसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज. ऍसेटचा अर्थ काय सांगितलं होता? मालमत्ता, प्रॉपर्टी, थोडक्यात इन शॉर्ट प्रॉपर्टी त्याच्या बिझनेसची. आणि लायबिलिटी म्हणजे देणी, म्हणजे जे पैसे त्यांनी लोकांना द्यायचे ते पैसे, त्याला म्हणायचं लायबिलिटीज. ठीक आहे. मग काय सांगितलं मी तुम्हाला? सॉल्व्हंट पर्सन म्हणजे अशी व्यक्ती आहे ज्याच्या मालमत्ता एकतर लायबिलिटी पेक्षा जास्त आहेत, म्हणजे मालमत्ता जास्त आहे त्याला देणीदारी कमी आहे, किंवा मालमत्ता आणि लायबिलिटी एक समान आहेत. इनसॉल्व्हंट त्याच्या विरुद्ध आहे. इनसॉल्व्हंटला आपण मराठीमध्ये शुद्ध भाषेत म्हणतो कर्जबाजारी. बरोबर आहे का? कर्जबाजारी शब्द ऐकले? ज्या व्यक्तीवरती कर्ज जास्त आहे आणि ते पैसे परत करायला त्याच्याकडे पैसे नाहीयेत, कर्ज परत करायला ज्याच्याकडे पैसे नाहीयेत, ज्याच्या लायबिलिटी जास्त आहेत ऍसेट्स पेक्षा, त्याच्या देणी जास्त आहेत त्याच्या मालमत्तेपेक्षा, लायबिलिटीज आर मोर दॅन ऍसेट्स, त्याच्या ऍसेट्स पेक्षा लायबिलिटी जास्त आहे. कर्जामध्ये जो व्यक्ती ज्याच्याकडे पैसे नाहीत लोकांचे पैसे द्यायला, त्याला म्हणायचं इनसॉल्व्हंट पर्सन. आणि सॉल्व्हंट म्हणजे ओके, काय प्रॉब्लेम नाहीये, त्याच्या मालमत्ता ऍसेट जास्त आहेत, किंवा जेवढ्या लायबिलिटी तेवढ्या तरी ऍसेट्स आहेत त्याच्याकडे. बघा काय दिलंय त्यांच्या भाषेमध्ये. इफ पर्सन्स ऍसेट्स आर मोर दॅन हिज लायबिलिटीज, म्हणजे काय बरं? मोर दॅन म्हणजे जास्त, मालमत्ता जास्त आहेत लायबिलिटी पेक्षा, बरोबर आहे? ऑर इक्वल टू हिज लायबिलिटी, किंवा एकतर त्याच्या लायबिलिटी एवढेच ऍसेट्स आहेत त्याच्या समान आहे, त्याच्यात 50 लाख रुपये कोणाला तरी आणि त्याच्याकडे 50 लाखाच्या लायबिलिटी पण आहेत, सॉरी मालमत्ता पण आहेत. हीच कॉल्ड एज अ सॉल्व्हंट पर्सन. म्हणजे सिम्पली काय म्हणायचे, अशी व्यक्ती त्याचे ऍसेट्स आर मोर दॅन लायबिलिटीज, ऑर ऍसेट्स आर इक्वल टू लायबिलिटीज, मालमत्ता आणि लायबिलिटी सेम आहे, किंवा ऍसेट जास्त आहेत ऍसेट जास्त आहे लायबिलिटी पेक्षा, त्याला म्हणायचं सॉल्व्हंट पर्सन. सॉल्व्हंट पर्सन इज फायनान्शियली साऊंड. साऊंडचा अर्थ तुम्हाला माहिती वेगळा आहे. फायनान्शियलीचा अर्थ होतो आर्थिक दृष्ट्या. फायनान्शियली म्हणजे आर्थिक दृष्ट्या, लिहून ठेवा अर्थ, आर्थिक दृष्ट्या. आणि साऊंड म्हणजे इथं साऊंडचा अर्थ असा घ्यायचा स्ट्रॉंग, मजबूत. साऊंडचा अर्थ आपला वाजणारा साऊंड नाही, फायनान्शियली साऊंड आहे म्हणजे आर्थिक दृष्ट्या स्ट्रॉंग येतो, सक्षम आहे. सॉल्व्हंट पर्सन इज फायनान्शियली साऊंड, आर्थिक दृष्ट्या स्ट्रॉंग आहे, सक्षम आहे. अँड इज इन अ पोझिशन, पोझिशनचा अर्थ होतो त्याची क्षमता, कॅपॅसिटी आहे, क्षमता, त्याच्याकडे क्षमता आहे. तसं नॉर्मली पोझिशनचा अर्थ होतो स्थिती. इथं तुम्ही पोझिशनला स्थिती म्हणा किंवा क्षमता म्हणा. आणि त्याची स्थिती अशी आहे काय, टू पे ऑफ ऑल हिज डेप्ट्स. पे ऑफ म्हणजे परत करणे, पैसे देणे, परत करणे. आणि त्याची अशी स्थिती आहे किंवा त्याच्याकडे अशी क्षमता आहे की तो परत करू शकतो काय, ऑल हिज डेप्ट्स. डेप्टचा अर्थ होतो कर्ज. पोझिशनचा अर्थ स्थिती लिहा किंवा क्षमता लिहा, दोन्ही लिहा म्हणजे लक्षात येईल. डेप्ट्स म्हणजे कर्ज, बरोबर आहे? मग आता एकदा परत बघा काय सांगितलं त्यांनी. सॉल्व्हंट पर्सन इज फायनान्शियली साऊंड, आर्थिकदृष्ट्या तो सक्षम आहे, स्ट्रॉंग आहे. आणि इज इन अ पोझिशन, तो अशा स्थितीमध्ये टू पे ऑफ ऑल हिज डेप्ट्स, त्याची जेवढी काय कर्ज आहे तेवढे सगळे भरू शकतो, अशा स्थितीमध्ये येतो. कळलं? त्यांनी सांगितलं ऍसेट्स इज इक्वल टू ऑर मोर दॅन लायबिलिटी, बरोबर आहे का? हे मोर दॅन आहे म्हणजे एक तर मालमत्ता जास्त आहेत किंवा लायबिलिटी एवढेच आहेत. त्यांनी उदाहरण दिले, ते उदाहरण बघू आपण. एक्झाम्पल,
अ पर्सन्स टोटल ऍसेट्स, त्याच्या टोटल मालमत्ता, सगळ्या मालमत्ता त्याच्या हॅव बीन कॅल्क्युलेटेड 50 लॅक्स, त्याचे 50 लाख रुपये ऍसेट्स आहेत, सगळ्या मालमत्ता 50 लाख आहेत. अँड हिज टोटल डेप्स वेअर 30 लॅक्स. डेप्टचा अर्थ आता सांगितलं, कर्ज म्हणा, लायबिलिटी म्हणा, लायबिलिटीला समानार्थी शब्द आहे डेप्स, कर्ज. त्याच्यावरती टोटल कर्ज 30 लाख रुपयाचं आहे. कर्ज म्हणजे लायबिलिटी झाली, बरोबर आहे. लायबिलिटी किती रुपये त्याची? 30 लाख रुपये. आणि ऍसेट्स किती आहेत? 50 लाख रुपये. मग आरामशीर देऊ शकतो, 20 लाख रुपये एक्स्ट्रा आहेत त्याच्याकडे. अशा व्यक्तीला म्हणायचं सॉल्व्हंट पर्सन. किंवा जेवढ्या लायबिलिटी आहेत, 30 लाख लायबिलिटी ना, त्याच्या ऍसेट्स आहेत 30 लाख आहे, तरी तो सॉल्व्हंट आहे, कारण जेवढे पैसे आहेत तेवढे सगळे देऊ शकतो तो आता आहे. ठीक आहे. सिन्स हिज पोझिशन इज साऊंड, साऊंडचा अर्थ आता सांगितलं सक्षम, त्याची पोझिशन तुम्हाला स्ट्रॉंग दिसते, सक्षम दिसतीये. ही इज एबल टू पे ऑफ हिज डेप्ट्स, त्याच्यात सगळे कर्ज तो परत करू शकतो, कारण 50 लाखाच्या मालमत्तेतून फक्त 30 लाख लायबिलिटी, बरोबर आहे. देअरफॉर ही इज कॉल्ड ॲज अ सॉल्व्हंट. देअरफॉर म्हणून त्याला सॉल्व्हंट असं म्हणलं जाणार. कळाला सॉल्व्हंटचा अर्थ? सिंपल एकदम. सॉल्व्हंट म्हणजे अशी व्यक्ती ज्याच्या ऍसेट्स कशा पाहिजेत? मोर दॅन लायबिलिटीज और इक्वल टू लायबिलिटी. सॉल्व्हंट पर्सन इज अ पर्सन हुज ऍसेट्स आर मोर दॅन लायबिलिटी और इक्वल टू लायबिलिटी. त्याच्या मालमत्ता लायबिलिटीज पेक्षा, देणेदारीपेक्षा जास्त आहेत किंवा त्याच्या एवढेच आहेत, लायबिलिटी आणि ऍसेट सेम आहे. ही इज फायनान्शियली साऊंड, म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, स्थिर आहे. आणि इज इन अ पोझिशन, तो अशा स्थितीमध्ये टू पे ऑफ ऑल हिज डेप्ट्स, त्याचे तो सगळे कर्ज परत करू शकतो, अशी त्याची आर्थिक स्थिती आहे. समजलं? इनसॉल्व्हंट आता याच्या विरुद्ध आहे. कर्जबाजारी व्यक्ती म्हणजे ज्याच्याकडे पैसे नाही आहेत आणि कर्ज भरपूर झाले, पैसे देऊ शकत नाही लोकांचे, त्या व्यक्तीला म्हणायचं कर्जबाजारी, इनसॉल्व्हंट पर्सन. अ पर्सन हुज ऍसेट्स आर मोर दॅन हिज हुज लायबिलिटीज आर मोर दॅन हिज ऍसेट्स, त्याची देणी त्याच्या मालमत्तेपेक्षा जास्त आहेत, बरोबर आहे का? लायबिलिटीज आर मोर दॅन ऍसेट्स म्हणलंय ना. इज अन इनसॉल्व्हंट पर्सन, त्यालाच म्हणायचं इनसॉल्व्हंट व्यक्ती. त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय. अ पर्सन टोटल ऍसेट और प्रॉपर्टी, त्याच्या मालमत्ता प्रॉपर्टी हॅव बीन कॅल्क्युलेटेड 20 लाख रुपीज, त्याच्या मालमत्ता 20 लाख रुपये. अँड हिज टोटल डेप्ट्स वेअर 50 लाख रुपीज, आणि त्याच्यावरती कर्ज 50 लाखाचं आहे. मालमत्ता 20 लाख आहे, कर्ज 50 लाखाचं आहे, वरती 30 लाख रुपये त्याच्याकडे कर्ज झालं, म्हणजे तो देऊ शकत नाही 30 लाख रुपये, बरोबर आहे. अँड इफ, ही लाईन महत्वाची आहे, अँड इफ ही इज नॉट इन अ पोझिशन, तो अशा स्थितीमध्ये नाहीये. नॉट इन अ पोझिशन म्हणजे अशा स्थितीमध्ये नाहीये काय? टू गेट एनी अमाऊंट फ्रॉम एनी सोर्सेस. एनी अमाऊंट म्हणजे कुठलीही रक्कम त्याला इतर मार्गाने मिळू शकत नाही, इतर मार्गाने त्याला कुठलीही अमाऊंट मिळू शकत नाहीये. म्हणजे इथे एक गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे. अशी एखादी जर व्यक्ती आहे की ज्याच्या लायबिलिटी तिच्या ऍसेट्स पेक्षा जास्त आहे, लायबिलिटी जास्त आहे आणि ऍसेट्स कमी आहे, तर तो व्यक्ती कंपल्सरी इनसॉल्व्हंट म्हणता येणार नाही त्याला. काय म्हणतोय मी? वाक्य महत्वाचं आहे, समजून घ्या. लायबिलिटी जास्त आहेत ऍसेट्स पेक्षा, म्हणून कोण दिवाळखोर होत नाही, कर्जबाजारी होत नाही. काय महत्वाचं आहे? ही लाईन महत्वाची. ही इज नॉट इन अ पोझिशन, तो अशा स्थितीमध्ये नाहीये टू गेट एनी अमाऊंट फ्रॉम एनी सोर्सेस, इतर कुठल्या मार्गातून, इतर कुठल्या साधनांकडून तो पैसे जमा करू शकत नाही. लायबिलिटी जास्त आहे तर काही प्रॉब्लेम नाही, इतर मार्गाने त्याच्याकडे जर पैसे येतील तो लायबिलिटी देऊ शकतो, तर त्याला इन्स्टॉलमेंट म्हणणार का? काय म्हणतोय मी? वाक्य महत्वाचं आहे. त्याच्या आता लायबिलिटी जास्त आहेत पण त्याच्याकडे बाकीचे साधन आहेत ज्याच्यामधून तो पैसे आणून त्याच्या लायबिलिटी सगळ्या देऊ शकतो, त्याला इन्स्टॉलमेंट म्हणणार का? नाही म्हणणार. लायबिलिटी जास्त आहेत म्हणून फक्त कोण इन्स्टॉलमेंट होत नाही. तर काय महत्वाचं आहे? ही इज नॉट इन अ पोझिशन, त्याच्याकडे अशी स्थितीच नाहीये की तो दुसरीकडून पैसे आणून लायबिलिटी देऊ शकतो. अँड इफ, पण हे दिवाळखोर कोण डिक्लेअर करतं? तर कोर्टाला अधिकारी, कोर्ट डिक्लेअर करतं. अँड इफ द कोर्ट इज सो सॅटिस्फाईड, सॅटिस्फॅक्शनचा अर्थ काय होतो? समाधान होणे. सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान, बरोबर ना? जर कोर्टाला असं समाधान झालं किंवा कोर्टाला असं वाटलं देन ही विल बी डिक्लेअर ॲज अन इन्सॉल्व्हंट पर्सन. तर कोर्टाला खात्री झाली की या व्यक्तीकडे पैसे नाही आहेत देण्यासाठी लोकांचे, त्याच्या लायबिलिटी भरपूर आहेत आणि त्याच्याकडे आता पैसे शिल्लक नाही, मालमत्ता तर नाहीच आहे आणि इतर कुठल्या मार्गाने पण तो पैसे आणू शकत नाही, मग कोर्ट त्याला डिक्लेअर करणार की हा कर्जबाजारी व्यक्ती आहे. आलं लक्षात? सॉल्व्हंट, इनसॉल्व्हंट समजलं? बोला, सॉल्व्हंट म्हणजे काय बरं? काय अर्थ होतो सॉल्व्हंटचा? कसं ओळखणार सॉल्व्हंटचं? काय कसं कळणार सॉल्व्हंट आहे का इनसॉल्व्हंट आहे? बोला. ऍसेट्स आर मोर दॅन और इक्वल टू लायबिलिटीज. ऍसेट जास्त असतील किंवा जास्तीत जास्त लायबिलिटी एवढे असतील, बरोबर आहे. तो फायनान्शियली साऊंड असणार आहे, हे एक वाक्य महत्वाचं आहे, बरोबर आहे. आणि तो पोझिशन मध्ये पण असेल. कुठल्या पोझिशन मध्ये असणार? टू पे ऑल हिज डेप्ट्स, सगळे कर्ज भरू शकतो अशी त्याची स्थिती येतो, झाला सॉल्व्हंट पर्सन. इनसॉल्व्हंट त्याच्या विरुद्ध आहे. इनसॉल्व्हंटला काय जास्त असणार आहेत? लायबिलिटीज आर मोर दॅन ऍसेट्स अँड ही इज नॉट इन अ पोझिशन टू गेट एनी अमाऊंट फ्रॉम एनी अदर सोर्स. दुसऱ्या कुठल्या मार्गाने तो पैसे आणू शकत नाहीये.
आणि जर कोर्टाला असं वाटलं, खात्री झाली कोर्टाला की ह्या व्यक्तीकडे पैसे नाहीत, तो देऊ शकत नाही लोकांचे पैसे, तर कोर्ट त्याला डिक्लेअर करणार हा व्यक्ती दिवाळखोर आहे, इन्सॉल्व्हंट आहे. समजलं? नेक्स्ट पॉइंट, तुम्हाला यातला कुठला अर्थ लिहायचा राहिला का? लिहिलाय अर्थ? ठीक आहे. पुढचा एकदम सिंपल पॉइंट आहे डिस्काउंट. डिस्काउंट नॉर्मली तुमच्या रेग्युलर यूज मधला शब्द आहे. डिस्काउंटचा अर्थ काय होतो? डिस्काउंट म्हणजे पैसे कमी करणे. मराठीमध्ये त्याला सूट म्हणतात. सूट म्हणा किंवा सवलत म्हणा, बरोबर आहे का? डिस्काउंट म्हणजे सूट किंवा सवलत. काय दिले बघा, डिस्काउंट इज अ कन्सेशन और अलाउन्स, या दोन्हीचा अर्थ होतो सवलत किंवा सूट, एकच अर्थ होतो याचा, सवलत किंवा सूट. गिवन बाय द सेलर, सेलर म्हणजे विक्रेता. कोणी कोणाला दिलेली सूट? विक्रेत्याने दिलेली सूट. कुणाला? टू द परचेसर. परचेसर म्हणजे खरेदी करणारा. परचेसर म्हणजे खरेदी करणारा. म्हणजे विक्रेत्याने खरेदी करणाऱ्याला जी काही सूट दिली आहे, सवलत दिली आहे, त्याला म्हणायचं डिस्काउंट. बरोबर आहे? आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट. महत्वाचं आहे, याच्यावरती क्वेश्चन बरेच वेळेला येतात. तर आपल्या भाषेत अगोदर समजून घ्या, ट्रेड डिस्काउंट काय प्रकार आहे आणि कॅश डिस्काउंट काय प्रकार आहे. समजा तुम्ही दुकानामध्ये गेले आणि सपोज एक शर्ट घ्यायला गेले, शर्ट परचेस करायला गेलो तुम्ही दुकानामध्ये, त्याने सांगितलं शर्ट 600 रुपयाला आहे. त्यांनी तुम्हाला शर्टची प्राइस सांगितली 600 रुपये. तुम्ही म्हणता नाही 600 जास्त होते, ते 500 मध्ये द्या. तुम्ही बार्गेनिंग केली आणि 500 रुपयामध्ये तुम्ही त्याला शर्ट मागितला, तर तुम्हाला विकायला तयार झाला. त्यांनी किती रुपये डिस्काउंट दिला तुम्हाला? 100 रुपये डिस्काउंट झाला. त्यांनी कशावरती डिस्काउंट दिलाय तुम्हाला? किमतीमधून त्यांनी रक्कम वजा केली डायरेक्ट. बरोबर आहे? 600 किंमत सांगितली होती, 100 रुपये डायरेक्ट कमी केले आणि 500 रुपयात तुम्हाला शर्ट दिला. याला म्हणायचं ट्रेड डिस्काउंट. म्हणजे जो किमतीवरती डिस्काउंट दिला जातो, किमतीमधून डायरेक्ट किमतीमधून जो कमी केला जातो, त्याला म्हणायचं ट्रेड डिस्काउंट. ट्रेडचा अर्थ तसा होतो व्यापार. ट्रेडचा तसा अर्थ आहे व्यापार. इथं लिहू नका अर्थ ट्रेडचा, व्यापार लिहायची काही गरज नाही. ट्रेड डिस्काउंट म्हणजे दुसरं काही नाहीये, जे त्या वस्तूची ठरलेली किंमत आहे, छापील किंमत आहे, त्याच्यामधून जे पैसे तो तुम्हाला कमी करतो. तुम्ही बघितलं असेल शर्ट वरती वगैरे किमतीचा टॅग लावलेला असतो, प्राइस टॅग लावलेला असतो. 600 रुपये टी शर्टची किंमत होती, तुम्ही त्याला सांगितलं 600 जास्त होतात, कमी करा 500 मध्ये द्या. त्याने 100 रुपयाच्या किमतीमधून कमी केले, त्याला माझा ट्रेड डिस्काउंट. समजलं? आता कॅश डिस्काउंट काय प्रकार आहे? नॉर्मली कंपनीमध्ये वगैरे काय होतं, तुम्ही असं बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल, लोक तुम्हाला सांगतात की सपोज एखाद्या वस्तूची किंमत 5,000 रुपये, वस्तूची किंमत 5,000 रुपये, तुम्हाला नॉर्मली ते 30 दिवसांचा कालावधी देतात. 30 दिवस, 13 डेज क्रेडिट, म्हणजे 30 दिवसानंतर पैसे द्यायचे ते तुम्ही त्यांना. वस्तूची किंमत किती रुपये? 5,000 आहे. तुम्हाला कालावधी नॉर्मली 30 दिवसांचा, पण ते तुम्हाला म्हणतात जर तू मला 7 दिवसात पैसे दिले, कॅश डिस्काउंट सांगत होतो. कंपनीने तुम्हाला एक वस्तू विकली 5,000 रुपयांची, तुम्हाला त्यांनी समजा गुड्स माल विकलाय तुम्हाला 5,000 रुपयाचा. कंपनीची पॉलिसी आहे की कंपनी 30 दिवसांपर्यंत तुम्हाला उधार ठेवते, बरोबर आहे? पण कंपनीने तुम्हाला एक अट टाकली की तुम्ही जर मला आज पैसे दिले, टुडे, आज जर पैसे दिले तर तुम्हाला 4,500 रुपये द्यायला लागतील फक्त. म्हणजे 500 रुपये डायरेक्ट डिस्काउंट देतोय तुम्हाला मी. काय म्हणलं, दोन्ही मधला फरक नीट समजून घ्या. टुडे म्हणजे आज. कंपनी नॉर्मली वस्तू विकती 5,000 रुपये त्याची किंमत आहे. तुम्हाला जर 30 दिवस तुम्हाला 30 दिवस कंपनी उधार देते, 30 दिवसानंतर तुम्ही 5,000 देऊ शकता. पण कंपनी तुम्हाला एक ऑफर देते की तुम्ही जर आज पैसे दिले तर प्राइस मधून डिस्काउंट देतो तुम्हाला मी 500 रुपये, बरोबर आहे? 500 रुपये कमी द्यायचे तुम्हाला, तर किमतीवरती जो डिस्काउंट दिला जातो, म्हणजे लवकर पैसे घेण्यासाठी जो डिस्काउंट दिला जातो, त्याला म्हणायचं कॅश डिस्काउंट. पैसे मिळवण्यासाठी, म्हणजे याची किंमत कमी केली नाही त्यांनी. किंमत कमी केली का त्यांनी? तुम्हाला वस्तूची किंमत किती रुपये? 5,000च आहे, किंमत नाही कमी केली. पैसे लवकर देत असतील तर 500 रुपये डिस्काउंट देतो, म्हणजे फायनल किमतीमधून त्यांनी तुम्हाला डिस्काउंट दिला, किंमत कमी नाही केली. रोख पैसे देतोय, पैसे देण्यासाठी डिस्काउंट दिला, म्हणजे तो झाला कॅश डिस्काउंट. ट्रेडमध्ये काय फरक आहे? ट्रेडमध्ये त्याने किंमतच कमी केली. 600 रुपयाची वस्तू तो 500ला देतोय, म्हणजे किमतीमधूनच त्यांनी ते पैसे कमी केले, त्याला माझं ट्रेड डिस्काउंट. आणि कॅश डिस्काउंट म्हणजे काय? लवकर पेमेंट मिळण्यासाठी जी रोख सूट दिली जाते तुम्हाला, त्याला माझं कॅश डिस्काउंट. समजलं? बघू त्यांनी काय दिलंय. अलाउन्स, अलाउन्सचा अर्थ होतो डिस्काउंट. डिस्काउंटला समानार्थी शब्द आहे. अलाउन्स म्हणजे डिस्काउंट, सूट किंवा सवलत. अलाउन्स गिवन ऑन अ कॅटलॉग प्राइस और लिस्ट प्राइस. कॅटलॉग प्राइस किंवा लिस्ट प्राइसचा अर्थ होतो त्याची जी छापील किंमत आहे, त्या वस्तूची जी छापील किंमत आहे त्याच्यामध्ये जो डिस्काउंट मिळतो. ऑफ गुड्स, वस्तूची जी छापील किंमत आहे त्याच्यामधून जो डिस्काउंट मिळतो त्याला माझा ट्रेड डिस्काउंट. हा कधी दिला जातो?
अलाउड ऍट द टाइम ऑफ परचेस और सेल ऑफ गुड्स. ज्या वेळेला वस्तू तुम्ही खरेदी करता किंवा विकता त्याच वेळेला हा डिस्काउंट दिला जातो. बरोबर आहे. तुम्ही त्याला 600 रुपयाचा टी शर्ट 500 रुपयात मागितला तर 100 रुपये डिस्काउंट तो त्याच वेळेला देणार, तुम्हाला काही 1 महिन्याने देणार, त्याच वेळेला देणार. म्हणजे ज्या वेळेला वस्तू खरेदी केली जाते किंवा विकली जाते त्याच वेळेला हा ट्रेड डिस्काउंट मिळतो. ठीक आहे. व्हॅल्यू ऑफ गुड्स परचेस्ड और सोल्ड इज रेकॉर्डेड ऍट नेट व्हॅल्यू पेबल. आता हे काय महत्वाचं आहे, तुम्ही टी शर्ट किती रुपयाला आणलाय, 600 का 500 रुपयाला, 500 रुपयाला. आता हे टी शर्ट आपलं घरगुती उदाहरण झालं, पर्सनल एक्झाम्पल झालं. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही एक मशिनरी आणायची होती, तुम्हाला मशिनरी, त्याने मशिनरीची किंमत तुम्हाला सांगितली 1 लाख रुपये. तुम्ही त्याला सांगितलं डिस्काउंट द्या काहीतरी, तुम्हाला ठीक आहे 10% कमी करतो, 10,000 मायनस करतो, फायनल 90,000 रुपये होतील, याच्या कमी 1 रुपये घेणार नाही. 90,000 रुपये तुम्हाला त्यांनी मशिनरी दिली. आता तुम्ही आले आणि तुमच्या बुक्स मध्ये तुम्हाला एंट्री करायची, पुस्तकात त्याचा रेकॉर्ड करायचे. तुम्ही 1 लाख रुपयाला एंट्री करणार का 90,000ला करणार? किती रुपयाला करणार? 90,000ला करणार, कारण 10,000चा संबंधच नाही ना कुठं. फायनल प्राइस 90,000 ठरली आहे, म्हणजे 90,000ला तुम्ही एंट्री करणार. तेच त्यांनी इथे दिलंय. व्हॅल्यू ऑफ गुड्स परचेज ऑर सोल्ड, विकलेल्या किंवा खरेदी केलेल्या मालाची किंमत रेकॉर्ड केली जाते, नोंद केली जाते. रेकॉर्डेड इज नेट व्हॅल्यू पेबल. नेट व्हॅल्यू पेबल म्हणजे जी निव्वळ द्यायची रक्कम आहे. पेबल म्हणजे देणे, देय रक्कम म्हणजे जी निव्वळ द्यायची रक्कम आहे. नेट म्हणजे निव्वळ, व्हॅल्यूचा अर्थ होतो किंमत. जी नेट रक्कम तुम्हाला त्याला द्यायची आहे त्या रकमेला तुम्ही एंट्री करणार. त्या नेट पेबलचा अर्थ त्यांनी सांगितलंय आफ्टर डिडक्शन. डिडक्शनचा अर्थ काय होतो? डिडक्शन म्हणजे काय? सेमी मराठी डिडक्शन नाही होती, सेमी इंग्लिशला वगैरे नाही. डिडक्शन म्हणजे वजा करणे. आफ्टर डिडक्शन म्हणजे वजा केल्यानंतर काय? ऑफ द अमाऊंट ऑफ ट्रेड डिस्काउंट अलाउड. जी डिस्काउंट दिलाय तुम्हाला तो ट्रेड डिस्काउंट मायनस केल्यानंतर जी निव्वळ अमाऊंट राहते त्या अमाऊंटला तुम्ही बुक्स मध्ये एंट्री करणार. समजते काय सांगितलं? ट्रेड डिस्काउंट हा कशावरती दिला जातो? ट्रेड डिस्काउंट हा तुमच्या छापील किमतीवरती, म्हणजेच इंग्लिशमध्ये कॅटलॉग प्राइस किंवा लिस्ट प्राइस वरती तुम्हाला ट्रेड डिस्काउंट दिला जातो. लिस्ट प्राइस म्हणजे सिंपल दुसरं काय नाही. तुम्ही दुकानांमध्ये गेल्या बऱ्याच मोठ्या शोरूम मध्ये तुम्हाला प्राइसची लिस्ट दिली जाते ना प्रत्येक प्रोडक्टची. हा प्रोडक्ट याची किंमत एवढी, त्याची किंमत तेवढी, त्याला म्हणायचं कॅटलॉग प्राइस किंवा लिस्ट प्राइस. त्याची छापील किंमत आहे त्याची, त्याच्यामधून जर तुम्हाला डिस्काउंट दिला जातो तो ट्रेड डिस्काउंट. कधी दिला जाणार? ऍट द टाइम ऑफ परचेस और सेल ऑफ गुड्स. ज्या वेळेला व्यवहार चालू आहे तुमचा त्याच वेळेला हा डिस्काउंट मिळणार तुम्हाला. समजलं? आणि तुम्ही ज्या वेळेला नोंद करणार आहे ती कुठल्या रकमेला करायची? नेट व्हॅल्यू डिस्काउंट वजा करून जे अमाऊंट येणार आहे त्या व्हॅल्यूला तुम्ही बुक्स मध्ये रेकॉर्ड करणार. समजलं? नेक्स्ट काय सांगितलं त्याच्यात पुढं? इट डज नॉट अपियर इन बुक्स ऑफ अकाउंट. इम्पॉर्टंट, याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह वगैरे येतात. हा जो ट्रेड डिस्काउंट आहे हा बुक्स ऑफ अकाउंट मध्ये कुठंही दिसत नाही. डज नॉट अपियर. अपियर म्हणजे दिसणे, दाखवणे. अपियरचा अर्थ होतो दिसणे किंवा दाखवणे, दिसलेल्या. इट डज नॉट अपियर म्हणजे हा दिसत नाही इन द बुक्स ऑफ अकाउंट. बुक्स ऑफ अकाउंट मध्ये ट्रेड डिस्काउंट कुठेही दाखवला जात नाही सेपरेटली. का बरं मला सांगा? तुम्ही डिस्काउंट हा का दाखवणार नाही? मग तुम्ही दुकानामध्ये गेले 1 लाख रुपये त्यांनी किंमत सांगितली होती तुम्हाला मशिनरीची, तुम्ही किती रुपयात आणली? तुम्ही त्याला किती रुपये देणार? 90,000 रुपये. वस्तूची किंमत किती ठरली आहे? 90,000. तुम्ही देणार किती त्याला? 90,000. मग 10,000 रुपयाचा संबंध आलाय कुठं? तो कुठं पिक्चर मध्ये येतच नाही 10,000 रुपये. व्यवहार ठरला 90,000ला, तुम्ही देणार त्याला 90,000, म्हणजे ह्याची कुठं 10,000 कुठं लिहायची गरज आहे का बुक्स मध्ये? नाही. म्हणून ट्रेड डिस्काउंट हा बुक्स मध्ये लिहिला जात नाही. डज नॉट अपियर इन बुक्स ऑफ अकाउंट. ट्रेड डिस्काउंट हा बुक्स ऑफ अकाउंट मध्ये दिसतच नाही, कारण ती किंमतच किमतीमधून मायनसच केलेली रक्कम येते, त्यामुळे दाखवायची गरज नाही. समजलं? ट्रेड डिस्काउंट मध्ये महत्वाच्या 3 गोष्टी: अलाउड ऑन कॅटलॉग प्राइस और लिस्ट प्राइस, जी छापील किंमत आहे त्याच्यावरती दिलं जाणार. त्यानंतर कधी दिला जातो? अलाउड ऍट द टाइम ऑफ ट्रान्झॅक्शन, म्हणजे परचेस सेल ज्या वेळेला चालू त्याच वेळेला मिळणार. बरोबर आहे? किती रुपये तुम्ही जी वस्तू आणली ती किती रुपयात रेकॉर्ड करणार? तर नेट व्हॅल्यू जी आहे डिस्काउंट मायनस करून जी किंमत आली त्या किमतीला तुम्ही बुक्स मध्ये एंट्री करणार. आणि शेवटचा महत्वाचा पॉईंट, इट डज नॉट अपियर इन बुक्स ऑफ अकाउंट. पुस्तकात याची नोंद केली जात नाही, कारण तो येतच नाही कुठं पिक्चर मध्ये. समजलं? आता या कॅश मध्ये, कॅश मध्ये काय फरक आहे? इट इज द अमाऊंट डिडक्टेड फ्रॉम फायनल अमाऊंट. फायनल अमाऊंट मधून मायनस केलेले अमाऊंट आहे. हेच एक्झाम्पल आपण घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल. हेच आपण एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल.
आपण 1,00,000 रुपयांची मशिनरी होती, बरोबर आहे. त्याने 10% डिस्काउंट दिला आपल्याला, 10,000 रुपये मायनस केले, 90,000 रुपयाला मशिनरी ठरले. सेल्स प्राइस त्याची 90,000 रुपये. म्हणजे तुम्ही मशिनरीची किंमत किती झाली, आता फायनल किंमत किती झाली, 90,000 रुपये. तुम्हाला जसं मी सांगितलं तसं तुम्हाला त्याने 2 ऑफर दिल्या. तुम्हाला मी 30 दिवसांचं क्रेडिट देतो, 30 दिवस उधार राहतो तुमच्याकडे, 30 दिवस पैसे ठेवतो, पण तुम्हाला पूर्णच्या पूर्ण 90,000 द्यायला लागतील. वस्तूची किंमत किती, 90,000 आहे. त्याने पहिली ऑफर तुम्हाला दिली, 2 ऑप्शन आहे तुमच्याकडे पेमेंट करायचे. एक तर 30 दिवस थांबणार असेल तर 90,000 पूर्ण द्यायला लागतील. दुसरा ऑप्शन त्याने असं दिला, जर तुम्ही आज पेमेंट करत असाल, मला आज पेमेंट करत असाल तर 85,000च द्या, 5,000 आणखी डिस्काउंट देतो तुम्हाला. वस्तूची किंमत 85 का 90 आहे, 90 आहे. तो किमतीमधून अजून पैसे तुम्हाला कॅश देत आहे म्हणून कमी करतोय. आलं लक्षामध्ये. म्हणजे जी काय अमाऊंट तुमची फायनल अमाऊंट आहे 90,000 रुपये, त्याच्यामधून त्यांनी परत 5,000 कमी केले. फायनल अमाऊंट मधून त्यांनी परत 5,000 कमी केले, तो झाला कॅश डिस्काउंट. बघा काय दिले त्यांनी. इट इज अमाऊंट डिडक्टेड, अमाऊंट म्हणजे रक्कम, डिडक्ट म्हणजे वजा केलेली, अमाऊंटचा अर्थ होतो रक्कम, डिडक्टेड म्हणजे वजा केलेली. ही अशी रक्कम आहे जी वजा केली जाते कशामधून, फ्रॉम द फायनल अमाऊंट. जी फायनल अमाऊंट ठरली तुमची, ज्या किमतीला तुम्ही वस्तू ठरवली आहे त्या किमतीमधून वजा केली जाते, बरोबर आहे. फायनल अमाऊंट ड्यू म्हणजे जी द्यायची आहे, कधी ऍट द टाइम ऑफ रिसीट, रिसीट म्हणजे पैसे मिळणे, पैसे मिळायच्या वेळी. ज्या वेळेला पैसे मिळणार आहेत त्यावेळेला ही डिस्काउंट तुमच्या, हा डिस्काउंट तुमच्या फायनल अमाऊंट मधून मायनस केला जातो. दोन्हीमध्ये फरक कळाला का, कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट मध्ये. ट्रेड डिस्काउंट कशावरती दिला जातो तुम्हाला, छापील किमतीवरती, कॅटलॉग प्राइस किंवा लिस्ट प्राइस वरती, बरोबर आहे. कॅश डिस्काउंट कशातून मायनस केला होतो, कॅश डिस्काउंट जी फायनल अमाऊंट ठरली त्याच्यामधून कॅश डिस्काउंट मायनस केला होतो, बरोबर आहे. म्हणजे हा कॅश डिस्काउंट तुम्हाला 5,000 तो दिला इथं, तो तुमच्या 90,000ची जी किंमत ठरली होती त्याच्यामधून परत मायनस झाला, बरोबर आहे. आता त्यांनी कशासाठी कॅश डिस्काउंट दिला होता हे सांगितलंय त्यांनी. इट इज अ कन्सेशन, कन्सेशनचा अर्थ आता सांगितला डिस्काउंट, सवलत. इट इज अ कन्सेशन गिवन फॉर एन्करेजिंग, एन्करेज करणे म्हणजे काय, प्रोत्साहन देणे. एन्करेज करणे म्हणजे प्रोत्साहन देणे. हा डिस्काउंट कशासाठी दिला जातो, तर प्रोत्साहन देण्यासाठी. प्रोत्साहन कशासाठी प्रोत्साहन द्यायचे, प्रॉम्प्ट पेमेंट. प्रॉम्प्ट पेमेंटचा अर्थ होतो इमिडिएट किंवा ताबडतोब पेमेंट. इथं तुम्ही असा अर्थ लिहा लवकर. प्रॉम्प्टचा अर्थ होतो ताबडतोब किंवा इमिडिएट, इथं अर्थ लिहा लवकर. त्यांनी लवकर पैसे द्यावे तुम्हाला म्हणून तुम्ही त्याला हा डिस्काउंट, प्रोत्साहन देण्यासाठी हा डिस्काउंट तुम्ही देता. लवकर पैसे द्यायला प्रोत्साहित करण्यासाठी तुम्ही हा डिस्काउंट त्याला देता, बरोबर आहे ना. तुम्ही काय करता इथं, त्याला सांगताय की 30 दिवसानंतर जर पैसे देतील तर देशील तर 90 द्यायला लागतील, पण आज दिले तर 85,000च घेतो, 5,000 कमी करतो. म्हणजे तुम्ही त्याला 5,000 डिस्काउंट कशासाठी देताय, लवकर पैसे घेण्यासाठी, बरोबर आहे ना. हीच लाईन आहे नाही. ही सवलत तुम्ही कशासाठी देता, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी, लवकर पेमेंट करावं म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी हे डिस्काउंट देतो. मला इट इज गिवन आयदर फॉर स्पॉट पेमेंट और फॉर पेमेंट विदिन स्पेसिफाईड पिरियड. काय दिलं यांनी, हा डिस्काउंट कशासाठी दिला होतो, स्पॉट पेमेंट. स्पॉट पेमेंटचा अर्थ होतो त्याच दिवशी, त्याच जागी, ज्या वेळेला व्यवहार चालू आहे त्याच टायमिंगला. स्पॉटला काय मराठीत म्हणतील, त्याच जागेवरती. स्पॉट पेमेंट म्हणजे ज्या वेळेला व्यवहार चालू आहे त्याच वेळेला. स्पॉट पेमेंटचा अर्थ लिहा व्यवहाराच्या वेळी. व्यवहाराच्या वेळीच जर पैसे देत आहे त्यावेळेस त्यासाठी तरी डिस्काउंट देता येईल तुम्हाला. फॉर पेमेंट विदिन अ स्पेसिफाईड पिरियड, किंवा तुम्ही जर एखाद्या ठरलेल्या, स्पेसिफिक म्हणजे ठराविक, तुम्ही जर ठराविक कालावधीमध्ये त्याला पैसे दिले तरी तो तुम्हाला हा डिस्काउंट देणार. म्हणजे एक उदाहरण आणखी सांगतो याच्यामध्ये, आता इथं बराच गोंधळ झालाय. तुम्हाला 2 मी सांगितलं होतं, तो तुम्हाला म्हणला 30 दिवसामध्ये पेमेंट करणार असशील तर 90,000 रुपये द्यायला लागतील, बरोबर आहे. 30 दिवसामध्ये पेमेंट करणार तर 90,000 द्यायला लागेल. त्याने तुम्हाला आणि आणखी एक ऑफर दिली की आजच पैसे देत असतील तर 85,000 रुपये. हे झालं स्पॉट पेमेंट. स्पॉट पेमेंट म्हणजे जागच्या जागी त्याच वेळेला पेमेंट, इमिडिएट, लगेचच्या लगेच स्पॉट पेमेंट करत असतील तर 85,000 रुपये. आणि त्याने आणखी एक ऑफर दिली, तू जर मला 7 दिवसात पैसे दिले तर तुला 87,000 रुपये किंमत गेली मी तुझ्याकडून.
तो तुम्हाला काय ऑफर देतो अशा वेगवेगळ्या? 30 दिवस थांबलो तर 90 द्यायला लागतील. आजच देत असशील तर 5,000 कमी करतो. 7 दिवसात दिले तर 3,000 कमी करतो. काय प्रयत्न चालू आहे त्याचा? कशासाठी करतोय तो हे? लवकरात लवकर पैसे मिळवण्यासाठी, बरोबर आहे. म्हणजे आता हे आलं स्पेसिफिक पिरियड मध्ये. तू जर 7 दिवसात पैसे दिले तर 3,000 रुपये डिस्काउंट. स्पॉट पेमेंट केलं आजच्या आज दिलं तर 5,000 डिस्काउंट, बरोबर आहे. म्हणजे हे जे लाईन दिली होती त्यांनी एका विशिष्ट ठराविक पिरियड मध्ये जर पैसे दिले तर डिस्काउंट देण्यासाठी, किंवा आजच्या आज जर पेमेंट दिलं तर ते देण्यासाठी त्याला डिस्काउंट देतो तुम्ही, ठीक आहे. कॅश डिस्काउंट इज कॅल्क्युलेटेड आफ्टर डिडक्टिंग ट्रेड डिस्काउंट. ही लाईन महत्वाची आहे. कॅश डिस्काउंट इज कॅल्क्युलेटेड आफ्टर डिडक्टिंग ट्रेड डिस्काउंट. अगोदर तुम्ही ट्रेड डिस्काउंट मायनस करता मग कॅश डिस्काउंट काढता. अगोदर तुम्ही काय करता? ट्रेड डिस्काउंट अगोदर मायनस करायचा आणि मग त्याच्यावरती कॅश डिस्काउंट काढायचा. आता याच्यावरती प्रॉब्लेम आपल्याला बरेच आहेत, त्यावेळेला आपण करूया. पण सुरुवातीला काय मायनस करायचं? ट्रेड डिस्काउंट, आणि नंतर कॅश डिस्काउंट मायनस करायचं. सिन्स इट इज अ लॉस टू द सेलर. हा विक्रेत्यासाठी लॉस आहे, तोटा आहे, बरोबर आहे का नाही? 90,000ची वस्तू तुम्हाला 85,000 मध्ये देतोय म्हणजे 5,000 रुपये त्याचा तोटा झाला. इट इज लॉस टू द सेलर अँड गेन टू द बायर. गेनचा अर्थ होतो फायदा. गेन म्हणजे फायदा. बायर म्हणजे खरेदी करणारा, परचेसर खरेदी करणारा. बायर म्हणजे खरेदी करणारा. हा विक्रेत्यासाठी तोटा आहे पण खरेदी करण्यासाठी फायदा आहे, बरोबर आहे. तो खरेदी करतोय त्याचा 5,000 फायदा झाला आणि जो विकतोय त्याचा 5,000 लॉस झाला. कॅश डिस्काउंट अपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट. हा कॅश डिस्काउंट जो आहे तो बुक्स मध्ये लिहायला लागणार. कॅश डिस्काउंट पुस्तकामध्ये लिहायला लागणार दिसणार पुस्तकामध्ये. कारण काय याचं? वस्तूची किंमत तर 90,000 फायनल झाली, बरोबर आहे. म्हणजे तुमचं दिसणार सेल, तुमचं दिसणार 90,000 रुपये. पण तुम्हाला पैसे किती देतो? जर समजा आजच पैसे दिले तर किती रुपये पैसे मिळणार? आज पैसे दिले तर किती रुपयाची ऑफर दिली तुम्ही त्याला? 85,000 रुपये तुम्हाला कॅश मिळणार आहे. माल तर विकलाय, वस्तू तर विकली आहे तुम्ही 90,000ची आणि पैसे फक्त 85 मिळते, म्हणजे राहिलेले 5,000 पण तुम्हाला बुक्स मध्ये लिहायला लागणार. त्यावेळेला 90 टॅली होईल ना. म्हणून कॅश डिस्काउंट हा बुक्स मध्ये लिहिला जातो, ट्रेड डिस्काउंट लिहिला जात नाही. समजला दोन्हीमधला फरक? ट्रेड डिस्काउंट हा कॅटलॉग प्राइस वरती दिला जातो. कॅश डिस्काउंट हा फायनल अमाऊंट मधून वजा केला जातो, बरोबर आहे. त्यानंतर कॅश डिस्काउंट तुमचा परचेस खरेदीच्या वेळी दिला जातो. कॅश डिस्काउंट हा रिसीट पैसे मिळायच्या वेळेला दिला जातो, बरोबर आहे. त्यानंतर कॅश डिस्काउंट तुम्ही कशासाठी देता? लवकरात लवकर पेमेंट करण्यासाठी तुम्ही कॅश डिस्काउंट देता त्याला. त्यानंतर काय सांगितलंय? कॅश डिस्काउंट कशासाठी? एक तर ताबडतोब पेमेंट करण्यासाठी किंवा ठराविक कालावधीमध्ये पेमेंट करण्यासाठी दिला जातो. अगोदर ट्रेड डिस्काउंट मायनस करायचा आणि मग कॅश डिस्काउंट मायनस करायचा. आणि सगळ्यात महत्वाचा फरक ज्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह वगैरे येतं, कॅश डिस्काउंट बुक्स मध्ये लिहिला जातो, दाखवला जातो. ट्रेड डिस्काउंट दाखवला जात नाही. समजलं? घ्यायचा नेक्स्ट पॉईंट, पुढचा पॉईंट. समजलं का? ट्रेड डिस्काउंट, कॅश डिस्काउंट समजलं? या अकाउंटिंग इयर मध्ये, अकाउंटिंग इयर आर्थिक वर्ष म्हणजे तुमचं अकाउंटचं वर्ष कसं असतं? नॉर्मल याला फायनान्शियल इयर पण म्हणतात, आर्थिक वर्ष असं समजा. व्यवसायाचं अकाउंटिंग इयर कसं असतं ते सांगितलंय त्यांनी तुम्हाला. आपलं नॉर्मली कॅलेंडर इयर कसं असतं? कॅलेंडर इयर तुमचं कधी पार्टी करता? वर्ष संपले 31 डिसेंबरला पार्टी करता, बरोबर आहे. आपलं नॉर्मल कॅलेंडर वर्ष असतं जानेवारी ते डिसेंबर. आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असतं. कसं असतं? एप्रिलला सुरू होणार आणि मार्चला संपणार, ठीक आहे. काय दिले बघा? इट इज अ पिरियड ऑफ 12 मंथ्स. हा 12 महिन्यांचा कालावधी आहे. अकाउंटिंग इयर म्हणजे 12 महिन्यांचा कालावधी आहे. फॉर विच अकाउंट्स आर मेंटेन. ज्या कालावधीसाठी अकाउंट्स तुम्ही बनवता, मेंटेन करता म्हणजे जतन करता, जपून ठेव, बनवता, तयार करता, जतन करणे. मेंटेन म्हणजे जतन करणे. आणि क्लोज म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ असा होतो, बंद करतो म्हणजे अकाउंट काही बुक्स बंद नाही करत. तुम्ही काय करता? वर्ष संपले की त्या वर्षीचा हिशोब करता. तुम्हाला प्रॉफिट किती झाला, तुमच्याकडे ऍसेट्स किती आहेत, लायबिलिटी किती आहेत, त्या वर्षी क्लोज करून काढलं जातं. आपल्या ह्या वर्षात किती प्रॉफिट झाला, प्रत्येक वर्षाचा वेगळा हिशोब केला जातो, ठीक आहे. बाय द प्रोपरायटर. प्रोपरायटर म्हणजे काय? मालक. प्रोपरायटरचा तसा अर्थ एकल व्यापारी, तो व्यवसायाचा मालक आहे तो. पण तिथं अर्थ तुम्ही घ्या ओनर म्हणून, मालक असा अर्थ घ्यायचा कामासाठी. आता त्यांनी तुम्हाला सांगितलंय अकाउंटिंग इयर कुठल्या कालावधीसाठी असतं. अँड अकाउंटिंग इयर स्टार्ट्स ऑन 1 एप्रिल. 1 एप्रिलला चालू होतं अँड एंड्स ऑन 31 मार्च. आणि 31 मार्चला संपतं. म्हणजे आता अकाउंटिंग इयर कुठलं चालू आहे? आता अकाउंटिंग इयर चालू झालंय 1 एप्रिल 22 ला. 1 एप्रिल 2022 ला तुमचं आता अकाउंटिंग वर्ष सुरू आहे
ते संपणार 31 मार्च 2023ला. याच्या आधीचं अकाउंटिंग वर्ष होतं 1 एप्रिल 2021, हे संपलं 31 मार्च 22ला. आता हेच चालू आहे. आता माझ्याकडे बऱ्याच जणांचे आयटी रिटर्न साठी फाईल आले ते ह्याच 21-22 आयटी रिटर्न क्लोज करण्यासाठी आल्या. म्हणजे काय करतात ते लोक 21-22 हिशोब करतात, इन्कम टॅक्सला रिटर्न भरून सबमिट करतात, माहिती देतात. बरोबर आहे. म्हणजे आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. नेक्स्ट पॉइंट आहे, ठीक आहे, होऊन जाईल आपला. ट्रेडिंग कन्सर्न आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, दोन प्रकारच्या संस्था आहेत. एक म्हणजे ट्रेडिंग कन्सर्न, दुसरी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. तर ट्रेडिंग कन्सर्नचा अर्थ तो व्यापारी संस्था, कुठलाही बिझनेसमन, कुठलाही व्यवसाय, व्यापारी संस्था, व्यावसायिक संस्था, ज्यांना व्यवसाय करायचा, नफा मिळवायचा, अशी प्रत्येक संस्था झाली ट्रेडिंग कन्सर्न. काय सांगितलं, कळालं? ट्रेडिंग म्हणजे कुठलाही व्यावसायिक, त्याला व्यवसाय करायचा आणि पैसे मिळवायचा, अशी प्रत्येक संस्था झाली ट्रेडिंग. पण नॉट फॉर प्रॉफिट म्हणजे काय? नॉट म्हणजे काय? नॉट फॉर प्रॉफिट म्हणजे नफ्यासाठी. नॉट म्हणजे काय? नाही, प्रॉफिट नाही कमवायचा. कन्सर्नचा अर्थ तो संस्था, नफा न मिळवणाऱ्या संस्था किंवा नफ्यासाठी काम न करणाऱ्या संस्था. अशा कुठल्या संस्था आहेत ज्या नफ्यासाठी काम करत नाहीत? माहिती आहे एखादी एक्झाम्पल? नफ्यासाठी काम न करणाऱ्या कुठल्या संस्था आहेत? नफ्यासाठी काम न करणाऱ्या संस्था तुमचे चॅरिटेबल हॉस्पिटल, धर्मादाय दवाखाने, बरोबर आहे का? बरेचसे दवाखाने असे असतात जिथं गरिबांचा फुकट इलाज केला जातो. असतात का नाही असत? त्यांचा उद्देश नफा मिळवायचा नाहीये, त्यांना समाजाला सेवा द्यायची. समजलं? त्यानंतर काही शाळा आहेत ज्या संस्थांमार्फत चालवल्या जातात. स्कूल्स, सगळे स्कूल नाही, प्रायव्हेट स्कूल नाही त्याच्यामध्ये, पण ज्या संस्थेमार्फत चालवल्या जातात शाळा, ज्यांना जिथं विद्यार्थ्यांकडून फी घेतली जात नाही किंवा नॉमिनल फी घेतली जाते, कमीत कमी रक्कम नॉमिनल अमाऊंट घेतली जाते, पण लोकांना शिक्षण पुरवायचे हा ज्यांचा उद्देश आहे, नफा मिळवायचा नाही, अशा संस्था. त्यानंतर अजून तुमचे स्पोर्ट्स क्लब असतात, बरेच स्पोर्ट्स क्लब वगैरे माहिती आहे, क्रिकेट क्लब, फुटबॉल क्लब वगैरे क्लब असतात ना, ते क्लब पण कशासाठी करतात? तर ते खेळाला प्रमोट करण्यासाठी काम करतात ते, बरोबर आहे, नफा मिळवण्यासाठी काम करत नाही. हे सगळे उदाहरण झाले नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे. आलं लक्षामध्ये? बघा आता ट्रेडिंग मध्ये काय दिलं बघा, व्यापारी संस्था म्हणजे काय? मला सांगा, व्यापारी संस्थेचा उद्देश काय असणार आहे? नफा मिळवायचा, व्यवसाय करायचा, नफा मिळवायचा. आणि नॉट फॉर प्रॉफिट संस्थेचा उद्देश असणार आहे सेवा पुरवायची, टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस, सेवा पुरवणे हा उद्देश असणार. ठीक आहे, दिलंय त्यांनी त्याच्यामध्ये. काय दिलंय बघा, अ बिझनेस कन्सर्न इज एस्टॅब्लिश म्हणजे काय बरं? एस्टॅब्लिश करणे म्हणजे माहिती, स्थापन झाले, स्थापन होणे. व्यापारी संस्था किंवा बिझनेस संस्था ही स्थापन झालेली असते कशासाठी? विथ अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा अर्थ होतो उद्देश. ऑब्जेक्ट म्हणजे उद्देश. अशा उद्देशाने चालू झालेली असते. कुठल्या उद्देशाने? अर्निंग प्रॉफिट. अर्निंग प्रॉफिट म्हणजे काय? नफा मिळवणे. नफा मिळवायच्या अशा उद्देशाने चालू झालेली संस्था असते. आणि कसा नफा मिळवायचा? बाय सेलिंग गुड्स, माल विकून, वस्तू विकणे, माल, गुड्स म्हणजे माल, आणि सेल्स म्हणजे विकणे. एक तर माल विकायचा आहे आणि त्याच्यातून नफा मिळवायचा आहे, त्या संस्थेला म्हणणार ट्रेडिंग कन्सर्न म्हणजेच व्यापारी संस्था. समजलं? जी संस्था नफा मिळवण्याच्या उद्देशाने तयार झाली आहे, वस्तू विकायच्या, माल विकायचा आणि नफा मिळवायचा, त्याला माहिती ट्रेडिंग कन्सर्न. समजलं? इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ कमर्शियल ऑर्गनायझेशन. कमर्शियलचा अर्थ तोच होतो व्यावसायिक, व्यापारी. ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था, ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था, आणि कमर्शियलचा अर्थ होतो व्यावसायिक म्हणा, व्यापारी म्हणा, एकच अर्थ, व्यावसायिक किंवा व्यापारी. या संस्थांना व्यावसायिक किंवा व्यापारी संस्था असंही म्हणलं जातं, किंवा प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. प्रॉफिट म्हणजे नफा, मेकिंग म्हणजे काय? बनवणाऱ्या, नफा मिळवणाऱ्या संस्था. बरोबर आहे? प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन म्हणजे नफा मिळवणाऱ्या संस्था. समजलं? ट्रेडिंग कन्सर्न. ट्रेडिंग कन्सर्नचा ऑब्जेक्ट काय, उद्देश काय आहे? नफा मिळवायचा आहे, टू अर्न प्रॉफिट. प्रॉफिट अर्निंग इज अ मेन ऑब्जेक्टिव्ह, इज अ मेन ऑब्जेक्टिव्ह. बरोबर आहे? आणि कसा नफा मिळवायचा? बाय सेलिंग गुड्स, वस्तू विकायची आणि नफा मिळवायचा त्यांचा मेन उद्देश आहे. आता नॉट फॉर प्रॉफिट वाले काय आहेत? नफ्यासाठी न काम करणाऱ्या संस्था काय करतात? इट इज अन ऑर्गनायझेशन म्हणजे ही अशी संस्था आहे, नॉट एस्टॅब्लिश म्हणजे स्थापना झालेली नाही याची. कशासाठी? फॉर मेकिंग प्रॉफिट, नफा मिळवण्यासाठी स्थापना नाही झालेली यांची. नॉट एस्टॅब्लिश फॉर मेकिंग प्रॉफिट म्हणजे नफा मिळवण्यासाठी स्थापना नाही झाली. मग काय करायचंय? नफा नाही मिळवायचा तर काय करायचंय? बट फॉर रेंडरिंग सर्व्हिसेस. रेंडरिंग सर्व्हिसेस म्हणजे सेवा पुरवणे.
मग सेवा पुरवण्यासाठी त्यांची स्थापना झालेली आहे. आणि कोणाला सेवा पुरवायची? सोसायटीला. सोसायटी म्हणजे काय? सोसायटी म्हणजे समाज. नफा मिळवण्यासाठी चालू नाही झाल्या, तर सोसायटीला, समाजाला सेवा पुरवण्यासाठी यांची स्थापना झालेली आहे. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, एखादा धर्मादाय दवाखाना असेल जिथं लोकांकडून पैसे घेतले जात नाहीत, किंवा जरी घेतले तरी नॉर्मल 5 रुपये 10 रुपये केस पेपरचे असतील, बरोबर आहे. असे बरेच दवाखाने आहेत, ते झाले नॉट फॉर प्रॉफिट. रुग्णांना सेवा पुरवायची, त्यांना समाजाला सेवा पुरवायची. काही शाळा पण आहेत अशा ज्या गव्हर्नमेंट मार्फत किंवा संस्थेमार्फत चालल्या जातात, जिथं पैसे घेतले जात नाही स्टुडंट्स कडून, किंवा घेतले तरी नॉमिनल घेतले जातात, कमी घेतले जातात. त्या झाल्या नॉट फॉर प्रॉफिट संस्था. अँड ऑर्गनायझेशन मे बी फॉर्मचा अर्थ होतो बनवणे, तयार करणे. एस्टॅब्लिशचा समानार्थी शब्द आहे स्थापना करणे. ह्या ऑर्गनायझेशन स्थापना केली जाते किंवा बनवल्या जातात कशासाठी? फॉर प्रमोटिंग अ युजफुल ऑब्जेक्ट. प्रमोट करणे म्हणजे काय? प्रमोशनचा अर्थ काय होतो? प्रमोशनला काय म्हणतात मराठीत? प्रमोशन माहित नाही, पिक्चरचं प्रमोशन वगैरे नाही बघितलं. प्रोत्साहन काय? प्रसिद्धी तसा अर्थ होतो त्याचा. पण इथं प्रमोशनचा अर्थ होतो एखादा तुमचा जो उद्देश आहे, ऑब्जेक्ट आहे, तो उद्देश पूर्ण करण्यासाठी किंवा तो उद्देश मोठ्या प्रमाणावरती मिळवण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी, तुमचा साध्य करण्यासाठी अशा संस्था काम करतात, तयार केल्या जातात. जसं की काय सांगितलं त्यांनी? आर्ट म्हणजे काय? कला. सायन्स म्हणजे शास्त्र. स्पोर्ट्स खेळ, एखादी संस्था खेळासाठी तयार झाली. कल्चर म्हणजे काय? कल्चरचा अर्थ काय होतो? संस्कृती. तुमची जी संस्कृती, त्या संस्कृतीसाठी. चॅरिटी म्हणजे दान धर्म. आणि प्रोफेशनचा अर्थ होतो विशिष्ट प्रकारचा व्यवसाय. याचं एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. डॉक्टरांचं उदाहरण तुम्हाला लक्षात येईल. डॉक्टर जे डॉक्टर, ह्या डॉक्टरांचा जो प्रोफेशन आहे, ते सगळं कोण त्याच्यावरती कंट्रोल ठेवतं? तर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. म्हणजे डॉक्टरांच्यासाठी हे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया डॉक्टरांचं सगळं त्यांचं प्रोफेशन जे डॉक्टरांनी काय काम केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, हे सगळ्यावरती नियंत्रण ठेवतं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. आणखी दुसरं एक एक्झाम्पल आहे सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट. ते यांच्यावरती कोण कंट्रोल ठेवतं? ते यांच्यावरती कंट्रोल ठेवणारी संस्था आहे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे ICAI. सी इन्स्टिट्यूट ज्याला म्हणतात, ICAI. हे आता ICAI काय करणार? सी इन्स्टिट्यूट काय करते? जे मुलांना सीए व्हायचंय, त्या सीए ला मुलांची एक्झाम घ्यायची, त्यांना जे काय अभ्यासासाठी मटेरियल पाहिजे ते मटेरियल पुरवायचं, आणि तो सीए झाल्यानंतर त्याच्या कामावरती पण नियंत्रण ठेवायचं काम सी इन्स्टिट्यूट करते. म्हणजे सी इन्स्टिट्यूटचा उद्देश काय? एक तर समाजामध्ये सीए तयार करायचे, आणि जे सीए झाले त्या सीए कडून योग्य प्रकारे काम करून घ्यायचे किंवा त्यांच्या कामावरती लक्ष ठेवायचे. हे सी इन्स्टिट्यूटचा उद्देश आहे. सी इन्स्टिट्यूट काय कुठली वस्तू विकत नाही, कुठली सेवा विकत नाही कोणाला. सी इन्स्टिट्यूटचा उद्देश काय? तर सीए लोक तयार करायचे आणि त्याच्यावरती त्यांच्या कामावरती नियंत्रण ठेवायचं. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया डॉक्टरांची जी संस्था आहे, त्यांचा उद्देश काय आहे? जे डॉक्टर आहेत त्यांचं एक तर शिक्षण जे चालू आहे त्याच्यावरती कंट्रोल ठेवायचं, आणि डॉक्टर झाल्यानंतर पण त्यांच्या प्रॅक्टिसवरती कंट्रोल ठेवायचं. आलं लक्षामध्ये? असे बरेच आहेत. वकिलांसाठी बार काउन्सिल असतं, बरोबर आहे. म्हणजे ह्या ज्या संस्था आहेत ज्यांचा उद्देश नफा मिळवायचा नाहीये, ते एक त्यांचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट प्रमोट करायचे, त्याला प्रसिद्धी द्यायची किंवा त्याला प्रोत्साहन द्यायचंय. त्या म्हणजे उदाहरणार्थ माझा क्रिकेट क्लब आहे, तर माझा उद्देश काय आहे? क्रिकेट ह्या खेळाला प्रोत्साहन द्यायचंय. ज्यांना क्रिकेट शिकायची इच्छा आहे, ज्यांना क्रिकेट खेळायची इच्छा आहे, त्यांना जे काय सुविधा आहे, कोच पुरवायचं, त्यांना खेळाचं साहित्य पुरवायचं, त्यांची प्रॅक्टिस करून घ्यायची, हा माझा उद्देश. आलं लक्षामध्ये? ट्रेडिंग कन्सर्न आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मधला फरक लक्षात आला. आता आज कंपल्सरी तुम्ही ज्यांनी काय लिहिलेलं आहे, ट्रान्झॅक्शन पासून सगळं लिहायचंय आज. ट्रान्झॅक्शन पासून, आणि नोटबुक मध्ये लिहिताना पण त्याच्या डोक्यावरती अर्थ लिहायचा. आता आपण इथं कसे सगळं लिहायचं, पण लिहायचं म्हणजे फक्त कॉपी करू नका, सांगितलं म्हणून उतरू नका काढू. ट्रान्झॅक्शनच्या वेळेला काय सांगितलं होतं सरांनी? ट्रान्झॅक्शन म्हणजे सांगितलं होतं एक्सचेंज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन ऑर पार्टीज फॉर मनी ऑर मनीज वर. हे लक्षात ठेवायचं. त्याचा अर्थ काय सांगितलं होता? एक्सचेंजचा अर्थ होता देवाणघेवाण, पार्टी म्हणजे व्यक्ती, मनी म्हणजे पैसा, बरोबर आहे. त्यानंतर मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचा अर्थ सांगितलं होता पैशामध्ये होणारे व्यवहार. त्याच्यामध्ये दोन प्रकार, कॅश, क्रेडिट.
कॅश क्रेडिट म्हणजे अमाऊंट इज रिसिव्ड ऑर पेड ऍट द टाइम ऑफ ट्रान्झॅक्शन. व्यवहाराच्या वेळीच पैसे दिले किंवा घेतले जाणार. क्रेडिट म्हणजे उधारीचा व्यवहार. अमाऊंट इज पेड ऑर रिसिव्ड ऍट अ लॅटर डेट. नंतरच्या तारखेला दिले जाणार. नॉट पेड ऑर रिसिव्ड ऍट द टाइम ऑफ ट्रान्झॅक्शन. व्यवहाराच्या वेळी दिले जाणार नाही, नंतर दिले जाणार. असं लक्षात घेऊन लिहायचं. आलं लक्षात? आणि प्रत्येक शब्दाचा अर्थही लिहायचा. उद्या चेक करणार. मी होमवर्कच्या बाबतीत स्ट्रिक्ट आहे. तुम्ही आता नवीन नवीन आहे म्हणून जरा तुम्हाला माहित नाही. आमच्या 12वीच्या मुलांना 100 रुपये दंड आहे, 1 दिवसाचा होमवर्क केला नाही. तुम्हाला आता लगेच नाही लावणार तो नियम, पण सुरुवात करा. होमवर्क तुमच्या फायद्यासाठी आहे. तुमच्या लक्षात येईल. तुम्ही होमवर्क केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जे इथं करतोय ते घरी केल्याशिवाय फायदा नाहीये. आपण इथं जे करतोय ते घरी एकदा रिवाइज केलं तर त्याचा फायदा आहे. समजलं? आणि तुमची इंग्लिशचा जरा थोडा प्रॉब्लेम आहे, तर रायटिंगमुळे परफेक्ट होऊन जाईल. स्पेलिंगही करेक्ट होतील. जे स्पेलिंग जमत नाही ते स्पेलिंग चांगले होतील. अर्थ होईल, लिहायची प्रॅक्टिस होईल. समजलं? तर ट्रान्झॅक्शन पासून आज जे झाले नॉट फॉर प्रॉफिट तिथपर्यंत उद्या लिहून आणायचं. ठीक आहे? आणि मी जे विचारल उद्या ते जरी परफेक्ट इंग्लिशमध्ये नाही जमलं तरी मोडके तोडके मराठीमध्ये इंग्लिशमध्ये जमलं पाहिजे. फक्त मराठीमध्ये पेपर लिहायचा नाहीये आपल्याला. तुम्हाला समाजासाठी मी मराठीत सांगतो, पण आपल्याला पेपर इंग्लिशमध्येच लिहायचा आहे. आणि अकाउंटमध्ये काय अशी मोठी उत्तर येत नाहीत इंग्लिशमध्ये, त्यामुळे त्याला घाबरू नका. अकाउंटमध्ये ऑब्जेक्टिव्ह जाणार आहे तुम्हाला. म्हणजे एका वाक्यात उत्तर, रिकाम्या जागा, फिलिंग द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स, प्रॉब्लेम वगैरे येणार आहेत. त्यामुळे अकाउंटमध्ये काय असे मोठे पॅरेग्राफ लिहायचे नाही इंग्लिश सारखे. त्यामुळे तो प्रश्न नाही, पण अकाउंटमध्ये इंग्लिशही कळायला पाहिजे. लक्षात आलं? उद्या हे येताना लिहून आणायचं.